धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शहरातील केंद्रीय विद्यालय परिसरामध्ये असलेल्या डोंगर रांगावर 10,000 वृक्ष जातीचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे। शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या कल्पकतेतून म्हाडा नाशिक मंडळ यांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आलाय। पर्यावरण संवर्धन आणि हरित शहराच्या दिशेने टाकलेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे। उन्हाळ्यामध्ये धुळे शहराचं तापमान मोठ्या प्रमाणात असते। या वृक्षारोपणामुळे नक्कीच उन्हाळ्यात याचा फायदा होईल असं प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केलंय। यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अधिकारी उपस्थित होते। धुळे जिल्ह्यामध्ये सर्वत्र जनजागृती झालेली आहे। धुळे जिल्हा पूर्वीच्या काळापासून एक निसर्गरम्य असा जिल्हा होता। त्याचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी साऱ्या लोकप्रतिनिधींनी एक आपलं काम सुरू केलं। विशेषतः आज धुळे शहराचे आमदार श्री अनुप अग्रवाल यांच्याबरोबर माजी खासदार भामरे साहेब आणि सर्व आमचे कार्यकर्ते यांनी एक उजाड एक बंजर असलेली टेकडी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा याच्यामध्ये लागले होते आणि ही टेकडी घेऊन इथे विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे। त्या प्रयत्नाला म्हाडासारख्या एका मजबूत संस्थेने, कारण की म्हाडा घरं बनवते, कॉन्क्रीटचं कामं करते, पण त्याचबरोबर पर्यावरणाला सुद्धा जगवणं ही त्यांची एक CSR एक ॲक्टिव्हिटी आहे आणि म्हणून म्हाडासुद्धा धुळे शहरामध्ये मोठं काम उभं करते। त्यांच्या दोघांच्या विद्यमानाने स्थानिक लोकप्रतिनिधी, त्यांच्याबरोबर असलेले कार्यकर्ते आणि म्हाडा यांच्या माध्यमातून धुळेकरांसाठी एक फॉरेस्ट ट्रॅक, एक जंगलचं पूर्ण 50 एकरवर त्याच्यामध्ये त्यांनी सुरू केलं। पहिला टप्पा 10 एकरचा घन जंगल तयार करून त्याच्या माध्यमातून वॉकिंग ट्रॅक राहील आणि धुळे शहरातल्या लोकांना एक सुंदर ऑक्सिजन पार्क इथे निर्माण होतं। मी धुळ्याच्या तमाम जनतेचं मनापासून अभिनंदन करतो। इथले आमदार आणि त्यांची सर्व टीम यांनी हा पुढाकार घेतला, कारण धुळ्याचं टेम्परेचर हे साधारणतः 45-46 डिग्री उन्हाळ्यात असतं आणि म्हणून पर्याय व्यवस्था पर्यावरणाच्या माध्यमातून आपल्याला करायची। हा एक मोठा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय। पुढच्या 30-40 दिवसासाठी कुठली ना कुठली संघटना इथं वृक्ष लागवडसाठी येणार आहे आणि त्याचं संगोपन, त्याला पाणी पुरवणं, त्याचं लक्ष देणं ही म्हाडा या नावाची वित्त आणि मोठी संस्था ही करणार आहे आणि त्या माध्यमातून धुळे शहरासाठी एक मोठं पार्क येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे। मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो, लोकप्रतिनिधींचं सुद्धा अभिनंदन करतो आणि धुळ्याचा मॉडेल हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळात लोक त्याचा रेप्लिकेट करतील असा विश्वास देखील व्यक्त करतो।